एकूणच गुन्हेगारी आणि या सगळ्या घटना रोखण्यासाठी म्हणून बीडमधले नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीराजे, सुरेश धस हे सगळेजण नागरिकांना भेटत या मोर्चातून चालत पुढे निघत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि हे अगदी काही हाकेच्या अंतरावरती आता जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा सगळा मोर्चा जाणार आहे। या चौकामध्ये जर आपण बघितलं तर चारही बाजूने लोक असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अजूनही पाठीमागून या ठिकाणी लोक जे आहे ते या चौकामध्ये दाखल होत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। काळे झेंडे हातामध्ये घेतलेले, फलक हातामध्ये घेतलेले आहेत। न्याय द्या अशी मागणी या मोर्चातून करण्यात आलेली आहे। या चौकामध्ये संतोष देशमुख यांचे मोठे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। मूक मोर्चा असल्यामुळे घोषणाबाजी या ठिकाणी होत नाही, मात्र नागरिकांचा आपसुक संताप जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात नेते मंडळी जी आहे ते हा सगळा जनसमुदाय घेऊन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। आपण जर इथं पुढे बघितलं तर या ठिकाणी मनोज जरंगे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे सगळे नेते मंडळी सहभागी झालेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि हे सगळे जण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा होणार आहे, मात्र त्याचबरोबर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे काही आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना अटक करा ही मागणी जी आहे ती या सगळ्या मोर्चेकरांकडून केली जाणार आहे। त्यामुळे आरोपींना कधी अटक होईल हा प्रश्न जो आहे तो या मोर्चेकरांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे हा एक अतिविराट जो मोर्चा आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे। अजूनही आपण बघू शकता की मनोज जरंगे, छत्रपती संभाजीराजे हे पुढे निघून गेल्यानंतर अजूनही पाठीमागे जर बघितलं तर अजूनही मोठ्या संख्येने लोक जे आहे ते चौकामध्ये येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सुद्धा आपण डाव्या बाजूला इकडे बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो परिसर आहे तो सुद्धा पूर्णपणे भरून गेला असल्याचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्या ठिकाणी सभेसाठी ही सगळी नागरिकांची जी आहे ती गर्दी जी आहे होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अजूनही हातामध्ये काळे झेंडे घेतलेले आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांचा बॅनर असलेला अजूनही मोर्चेकरांचा एक मोठा जत्था जो आहे तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा चौकामध्ये दाखल झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या सुद्धा या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। सगळीकडे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक आक्रोश, एक संताप जो आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त होत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हा सगळा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात आहे। संतोष देशमुख यांच्या हत्याहून तब्बल 19 दिवस झालेले आहेत। अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती, त्यामुळे आरोपींना अटक करा ही प्रमुख मागणी जी आहे ती या मोर्चात सहभागी झालेल्या सगळ्या नागरिकांची आहे। त्यामुळे हा संताप जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जर बघितलं तर संदीप क्षीरसागर जे आहेत ते सुद्धा शिवाजी महाराजांना अभिवादन, जितेंद्र आव्हाड या मोर्चामध्ये इतक्या दाखल झालेले आहेत। आपण आपल्या फ्रेम मध्ये जर का झूम करून बघितलं तर त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आपल्याला पाहायला मिळत आहेत। जितेंद्र आव्हाड सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार सांगितलं जात होतं, किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये आक्रमक पद्धतीने आपली भूमिका लावून धरली होती आणि ते सुद्धा या मोर्चामध्ये सध्या सहभागी झालेले आहेत। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा ऐकण्यासाठी सगळ्या नागरिकांमध्ये आता उत्सुकता असणार आहे। मात्र हा मोर्चा जो आहे तो आता शिवाजी महाराज पुतळा चौकातून सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय। एक काळं वादळ असं थोडक्यात या मोर्चाचं वर्णन करता येईल। इतके काळे झेंडे, इतके निषेधाचे काळे झेंडे घेऊन हे सगळे नागरिक जे आहे ते या चौकामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकता की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणारा हा मोर्चेकऱ्यांचा जत्था आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात सगळा जत्था घेऊन हे सगळे नेते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भोंग्यांच्या माध्यमातून या सगळ्या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना सूचना सुद्धा दिल्या जात आहेत, मात्र मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळालेला आहे। जो संताप व्यक्त होत होता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, जो मोर्चा पुकारण्यात आला होता त्या मोर्चाला यश आल्याचं सुद्धा ही गर्दी सगळी जी आहे ते बघून आपल्याला म्हणावं लागणार आहे। या मोर्चामधले हे सगळे ज्या महिला आहेत, आपण जर तिकडं समोरच्या बाजूला जो बॅनर झळकतो आहे त्या बॅनरकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी महिला सुद्धा हातामध्ये झेंडे घेऊन मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत। महिलांनी सुद्धा सकाळी जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेला आक्रमक प्रतिक्रिया दिलेली होती की या जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करून शिक्षा दिली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जात होती। त्यामुळे महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेली आहेत। संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। बीड जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातून, गावागावातून, वाडी वस्तीवरून लोक जे आहे ते या मोर्चासाठी आलेले आहेत। एकाच जातीचे नाही
नाही तर सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा या मोर्चामध्ये हिरिरीनाने मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि त्या सगळ्यांची एकच मागणी आहे की जे खून करणारे, हत्या करणारे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक केली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। हीच मागणी घेऊन हा मोर्चा जो आहे तो सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात आहे। या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधानसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते, मात्र विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर या सगळ्या हत्या प्रकरणाचे पुन्हा एकदा रस्त्यावरती पडसाद उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचबरोबर हा जो नागरिकांनी मोर्चा काढलेला होता या मोर्चाला सुद्धा नागरिकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे रस्त्यावरची लढाई सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे असं म्हणावे लागेल। मनोज जरंगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे आता इथून पुढे 36 जिल्ह्यांमध्ये ही कदाचित संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मोर्चे निघू शकतात, मात्र तत्पूर्वी पोलिसांनी आरोपींना अटक करणं महत्त्वाचं आहे, कारण आरोपींना अटक करण्यासाठी त्यांना शिक्षा करण्यासाठीच एका प्रमुख मागणीसाठी हा सगळा जो मोर्चा आहे तो मोर्चा निघालेला आहे। अजूनही आपण बघू शकताय की साधारणपणे अर्धा तास उलटून गेलेला आहे, अर्धा तास झाला तरी सुद्धा रस्त्यावरचे लोक संपायला तयार नाहीत। पुन्हा एकदा आपण पाठीमागचा रस्ता झूम करून जर बघितला तर पाठीमागून अजूनही मोठ्या संख्येने लोक जे आहे ते या मोर्चासाठी दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यांच्या हातामध्ये संतोष देशमुख यांच्या न्यायाचे फलक आहेत, त्याचबरोबर हातामध्ये काळे झेंडे सुद्धा या सगळ्या लोकांनी घेतलेले आहेत। अर्धा तास उलटून गेला तरीही लोक संपत नाहीत, इतकी मोठी गर्दी, इतक्या मोठ्या संख्येने लोक जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, न्याय मागण्यासाठी सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करा ही मागणी सरकारला सांगण्यासाठी हे सगळे लोक जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघू शकतो की तिथे मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे आणि तीच गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने हळूहळू चालत येत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या मोर्चाला मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे। फक्त मोर्चाच निघतोय, त्याचबरोबर या मोर्चा निघत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेवढी काही दुकानं आहेत, आस्थापना आहेत, इतर काही व्यावसायिक आहेत, त्यांनी आपापली दुकानं सुद्धा बंद ठेवून या मोर्चाला एक वेगळा पाठिंबा जो आहे तो पाठिंबा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। आपण जर त्या समोरच्या बाजूला बघितलं तर तिथं संतोष देशमुख यांचा एक फोटो घेऊन एक तरुण जो आहे तो मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याचा पाहायला मिळतंय। ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातला तो फोटो ज्यावरती संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात आलेली आहे। आणि हे सगळे मोर्चात सहभागी झालेले लोक जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी, आरोपींना अटक करण्यासाठी निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे। या मोर्चामध्ये मुस्लिम समाजातले सुद्धा अनेक लोक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। मुस्लिम समाजातल्या महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। एका व्यक्तीचा खून झाला, एका मुलाचा खून झालाय, या भावनेतून हे सगळे लोक जे आहे या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि न्याय मागत आहेत। आणि हाच मोर्चा आपण पुन्हा एकदा बघू शकताय की तो जो जत्था होता शेवटचा तो शिवाजी महाराजांच्या चौकात दाखल झालेला आहे। त्यांच्या या दाखल होण्यानंतर सुद्धा एक मोठी गर्दी जी आहे ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते आहे आणि हा सगळा जत्ता जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल होत आहे। मोठ्या संख्येने लोक या मोर्चासाठी आलेले आहेत। हे सगळे लोक जेव्हा मोर्चासाठी सभेच्या ठिकाणी एकत्रित येतील त्यावेळेला सभा होणार आहे, त्या ठिकाणी मनोज जरंगे असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, त्याच्या मनामध्ये